पुढची बातमी बघूया। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे अशी सल भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत असं वक्तव्य सुद्धा भास्कर जाधव यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। तसंच शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा असा सल्ला सुद्धा भास्कर जाधव यांनी विनायक राऊतांना दिलाय। भास्कर जाधव नेमकं काय म्हणतात आपण बघूया। ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाढवण्याचे प्रयत्न केला ते आजही बहुसंख्य लोक आमच्या पिढीतले ते तळमळतायत, ते तडफडतायत, ते बिचारे हातपाय आपटतायत। कोण ऐकतो त्यांचं? कोणी ऐकत नाही। आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील। न पेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, जवळजवळ काँग्रेस झाली। वेदना होतात हे बोलताना। दरम्यान भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी काय म्हटलंय बघूयात। भास्कर जाधव काय बोलले ते तुमच्याकडनं मला समजतंय, त्यांच्याशी मी चर्चा करेन। आमचे सहकारी आहेत, ते अनेक वर्ष ते राजकारणात आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, त्यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे। आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू। पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम केलं पाहिजे। चिपळूणच्या कार्यकारिणीची काल बैठक होती। भास्कर जाधव मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते आणि पक्षाच्या हितासाठी त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे फार मोठं त्याचं काय भांडवल करण्याची आवश्यकता आहे की शिवसेनेची काँग्रेस झाली आहे। त्यांचा मूळ मुद्दा जो होता की आता भविष्यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा कालावधी निश्चित करून देण्याची आवश्यकता आहे आणि सूचना योग्यच आहे। आता प्रत्येक पक्षामध्ये निवडणुकीच्या वेळेला काही बेईमान आणि गद्दार लोक निघतातच ना, प्रत्येक पक्षामध्ये। तसे आपल्यामध्ये पण होते, इतरांनी टाकलेला तुकडा चाटायचा आणि स्वतःच्या पक्षाशी बेईमानी करणारी औलाद हे प्रत्येक पक्षामध्ये होती। त्यामुळे योग्य वेळेला त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम पक्षप्रमुखांच्या आदेशाने आम्ही करत असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।